वगैरे आहे, परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे व्हॉट्सअपवर प्रसार करणे, सायबर मेल आहे, डिजिटल मीडिया आहे, याच्यामधून जेव्हा तुम्ही भारताची एकात्मता, अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणता त्यावेळेला तुम्ही हे कलम तुम्ही दाखवून तुम्ही एफआयआर घेऊ शकता किंवा हे कलम दाखवू. 195 कलम ऍड केले म्हणजे एखाद्या स्लम एरियामध्ये एखाद्या बिल्डिंग मध्ये दोन गटामध्ये मारामारी होते, दोन धर्माच्या याच्यामध्ये मारामारी होते किंवा दोन रिलीजन दोन गट वगैरे लोक एक मारामारी करतात काय किंवा एकत्र राहणारे होतात. आता जवळजवळ बऱ्याच ठिकाणी धर्माच्या नावाखालीच होतात काय मी हे खायचं नाही, मग आमच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही व्हेज खायचं नाही, नॉन व्हेज खायचं नाही, परत हे मराठी आणि दुसरा वाद वगैरे किंवा मग दोन पिलेले लोक एकत्र असतात. तर अशा वेळेला जेव्हा पोलीस तिथे जातात आणि त्यांना समोर काय करतो, क्राईमला बरोबर करतो किंवा येणार जे केसी दहशतवादी बॉम्बस्फोट वगैरे तर स्थानिक लेवलला सुद्धा होण्यासाठी त्यांनी त्याला दहशतवादी कृत्याला एक त्या याच्यामध्ये प्रारंभ लागेल. इन्व्हेस्टिगेशन तरी चालू एफआयआर नोंद इच्छापूर्वक जवळ दुखापत करणे हे दुखापतीचा कलम आहे. दुखापतीच्या कलमामध्ये इच्छापूर्वक म्हणजे माझं इंटेन्शन आहे की तुम्हाला दुखापत करायची. ऍक्च्युअली 325, 326, 324, 25, 26 मध्ये या सगळ्या होतं, पण त्यात थोडंसं त्याच्यामध्ये त्यांनी मॉडिफाय करून इच्छापूर्वक मला तुम्हाला मारायचं आहे, मारून टाकायचं नाही, मला फक्त तुम्हाला इजा करायची दुखापत व्हावं. काय 300 ते 300 कलम 326 च्या ह्याच्यामध्ये किंवा 325 च्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याला ऍड करून वापरू शकता. हा भारतीय सार्वभौमत्व एकात्मताने अखंडत्व धोक्यात आणण्याची कृती करणे हे फक्त काय मांडता माझ्यासमोर त्याच्यावर डिपेंड व्हायचं. दयेचा अर्थ करणे किंवा काही गोष्टी विचारात घ्या, वय आहे किंवा डिपेंडेंट लोक आहेत त्याच्यावर वगैरे अशा काही गोष्टी होत्या. पण त्याला थोडंसं क्लिअरिटी आलेली आहे की असं असेल तर ह्या कर्माचे 103 कर्माद्वारे तुम्ही या शिक्षा द्यायला हवे. हायवेने मृत्यूस कारणीभूत होणे त्याला कुठं करून नावावरून लागू होतं तुम्ही तुम्हाला माहिती आहे 304 बरोबर आहे. सेम कलम सेम आहे. मग हे वाढवण्याचं कारण काय आहे? 304 आणि 304 ब याच्यामध्ये हायवेने मृत्यूस कारणीभूत होणे याच्यामध्ये एक गोष्ट होती की इंटेन्शन होती. म्हणजे मी कार ड्राईव्ह करतोय, मे बी माझ्या कारचं ब्रेक फेल झाला आणि समोरून माणूस किंवा गाडी आली आणि तो माझ्या डॅश झाले तो माणूस गेला. इथे काय होतं, माझी ओळख नाही, माझी तुमची ओळख